नमस्कार. बऱ्याच विद्यार्थ्यांची एक ड्रीम पोस्ट आहे ती म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर. फायनली जाहिरात आलेली आहे. एम-पी-एस-सीने नुकतीच जाहिरात पब्लिश केलेली आहे. नेमकं जागा किती आहेत? कोण फॉर्म भरू शकतं? पात्रता काय आहे? सिलेबस काय आहे? एक्झाम पॅटर्न काय आहे? आणि जर मला ही पोस्ट मिळवायची असेल, तर मी कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे? डिटेल आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो सिलेबस आहे ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी, याच्यासाठी सिलेबस असा एका स्पेसिफिक ब्रांचचा नाहीये. याच्यामध्ये फार्मसी नॉलेज आहे, फार्माकोलॉजी आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री करायचं, उदाहरणार्थ HPLC, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, बायोकेमिस्ट्री आहे, DNA, RNA, कार्बोहायड्रेट, लिपिड, फॅट सगळं करायचंय. मायक्रोबायोलॉजी आहे, काही ॲक्ट त्यांनी दिलेले आहेत, काही इंटेलिजंट टेस्ट पण आहे, बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला करायच्यात. म्हणजे ना तुम्हाला चौफेर नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि एवढं सगळं तुम्हाला एका बुकमध्ये भेटणार नाही आणि ते करून उपयोग नाही. डिटेल आपल्याला MPSC पॅटर्नने अभ्यास करावा लागेल. याच्यासाठी तुम्हाला एक कंप्लीट बॅच, सगळं कंटेंट कव्हर करणारी बॅच तुम्हाला अवेलेबल केलेली आहे. कंप्लीट बॅच आहे. याच्यामध्ये लेखी प्लस मुलाखत, म्हणजे ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेखीची तयारी सोबत मुलाखतीची तयारी एकाच बॅचमध्ये भेटणार आहे. ज्या नोट्स तुम्हाला भेटणार आहेत, जेवढा सगळा सिलेबस आहे त्या सगळ्याच्या नोट्स भेटतील, ज्या तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता. या संदर्भाने बघा प्रत्येक टॉपिकवर लाईव्ह लेक्चर होतील. झालेले लाईव्ह लेक्चर ऑटो रेकॉर्ड होतील. एक्झामपर्यंत कितीही वेळेस बघा. सोबत विद्यार्थी मित्रांनो 2006 आणि 2016ला MPSCने ड्रग इन्स्पेक्टर भरले होते, बरोबर आहे. जे भरले होते, ज्याच्यासाठी जी एक्झाम झाली होती, ती PYQ जी आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे, ते सगळे आपण या बॅचमध्ये कव्हर करणार आहे. कसे क्वेश्चन आले होते, त्याच्यातून काय शिकायचं, काय पॅटर्न डिकोड होतो, काय अतिसंभाव्य प्रश्न असणार आहे, सगळी तयारी तुमची या बॅचमध्ये होणार आहे. एकदा सगळं झालं ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MPSC पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज देखील अवेलेबल केल्या जाणार आहे. फायनल पॅटर्ननुसार, जसा MPSCचा एक्झाम पॅटर्न असेल त्याच पद्धतीने. जर बॅच जॉइन करायची असेल, आयफोन असेल किंवा तुमचा अँड्रॉइड असेल, PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा किंवा तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. नेमकं जाहिरात काय आहे, डिटेल आपण बघूया. बघा, FDA म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, अन्न आणि औषध प्रशासन विभाग जे आहे महाराष्ट्र राज्याचं, मुंबईचं. ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे औषध निरीक्षक गट ब या संवर्गाचं पद आहे. 109 साठी 109 लोक त्यांना भरायचे आहेत. पण याच्यामध्ये काळजी करू नका, 35 जागा आणखीन वाढणार आहेत. म्हणजे साधारणतः 144 जागा, 144 ड्रग इन्स्पेक्टर MPSC भरून देणार आहे, गव्हर्नमेंटला रेकमेंड करणार आहे. तुम्हाला जर पोस्ट पाहिजे तर प्रॉपर विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशन करा. हा पॅटर्न TCS, IBPS अजिबात नाहीये. एकदम प्रॉपर तयारी करावी लागणार आहे. मी गॅरंटी देतो, TCS मध्ये मी टॉपर होतो, इथं चालणार नाही. MPSCचा पॅटर्नच वेगळा आहे. त्यांचा म्हणजे फंडाच वेगळा आहे आणि त्याच पद्धतीने प्रिपरेशन करा. 109 + 35 144 जागा सध्या कन्सिडर करा. सध्या फॉर्म भरून द्या. पात्रता जर तुमची असेल तर. विद्यार्थी मित्रांनो 109 साठी त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो 109 मध्ये, मी NTCचा आहे. जर NTCचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणणार माझ्यासाठी फक्त 7च जागा आहे. मग 7 जागात मी लढायचं का? अजिबात नाही. तुम्ही ज्या कॅटेगरीची असेल त्याच कॅटेगरीत फॉर्म भरा. कारण कॅटेगरीतून फॉर्म भरला का ओपनमध्ये ऑटोमॅटिक काउंट होत असतो. सेम महिलांच्या बाबतीत तुम्ही सगळ्या मुलींनी तुमच्या कॅटेगरीतून फॉर्म भरा, म्हणजे महिला आरक्षण तुमच्या कॅटेगरीचं. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीचं जनरल, ओपनची महिला आणि ओपनचं जनरल, अशा 4 ठिकाणी तुम्ही मेरिटमध्ये जिथे बसाल तिथे तुम्हाला इन्क्लूड केलेलं असतं. आधी ओपनच्या जागा भरतात, कॅटेगरीचे माणसं ओपनमध्ये चांगले मेरिटला असेल तर ते भरून घेतले जातात आणि राहिलेल्या ज्या जागा आहेत मग कॅटेगरीचे खालचे लोक वर उचलले जातात. असा तो पॅटर्न असतो. म्हणून पहिला प्रश्न, मी कशातून फॉर्म भरू, ओपन मधून का कॅटेगरीतून, हा प्रश्न पडू देऊ नका. मी महिला आरक्षण घेऊ का नको, घ्यायलाच पाहिजे. काय त्याच्यासाठी वेगळं सर्टिफिकेट लागत नाही, तुम्हाला फक्त फिमेल म्हणून टिक करायचं असतं. तुमच्या कॅटेगरीतूनच फॉर्म भरा. 109 पद आहे, ड्रग इन्स्पेक्टरचा पोस्ट आहे, एवढं आता आपल्याला कळलंय. जर आता मला फॉर्म भरायचा आहे, पण मला हे कळलं पाहिजे माझी ड्रीम पोस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर, मग पैसे आले पाहिजे ना, पगार पण पाहिजे, कसं प्रपंच चालवायचा, याच्यासाठी पेमेंट तुम्हाला सांगतो. तुमचे ना म्हणजे तुमच्या आट्याच गुल होतील. एवढं डेंजर चांगलं पोस्ट आहे, पेमेंट पण. जर तुम्ही पाहिलं तर S15 या वेतन श्रेणीचं आहे, म्हणजेच ना 41,800. लमसम सध्याचं जर पाहिलं फॅक्टर तर 1.86 म्हणजे 77,700 समथिंग 48 काहीतरी येईल. म्हणजे 77,700, म्हणजे तुम्ही डोक्यात एवढं ठेवा, 77,000
ते 78,000. आता ते डिपेंड करतं सिटी वाईज, हो ना. टी-ए-डी-ए सगळ्या गोष्टी अलाउन्स असतात. तर साधारणतः 77,000 ते 78,000 पर मंथ पहिल्या महिन्याची सॅलरी येते. एक चांगली पोस्ट आहे, उत्कृष्ट पोस्ट आहे. काय पाहिजे तुम्हाला आणखी? समाजासाठी काहीतरी चांगलं करता येईल, हो ना. पेमेंट घेऊन म्हणजे तुमचं पोट भरून लोकांसाठी केलं तर अतिशय उत्तम. म्हणजे स्वतःचं पोट खाली ठेवून लोकांसाठी नका करू. तुमचं पोट भरा, पण लोकांसाठी चांगलं काहीतरी करता तुम्हाला येईल. तुम्ही चेक करणार आहे, ड्रग इन्स्पेक्टर आहात तुम्ही, तुम्हाला खूप राईट्स मिळणार आहेत. तुम्ही खूप सिस्टीम बदलू शकता. पुढे पण बघूया आपण. समजा मला पोस्ट आवडली, पेमेंट पण चांगलं आहे, पण नेमकं मी फॉर्म भरू शकतो का हे पण कळणं गरजेचं आहे. नाहीतर मला घ्या, मला घ्या आणि कुठं बसू. आता बघा, पात्रता जर पाहिली तर भारतीय नागरिक तुम्ही असणं गरजेचं आहे. आहेच ना. तुमची वयोमर्यादा जर पाहिली विद्यार्थी मित्रांनो, तर 18 पेक्षा तुम्ही एवढं ग्रॅज्युएशन केलं तर 18 ऑलरेडी क्रॉस केलं. तुम्ही किमान पाहिजे 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. 38 वर्षांपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असेल तर 43 मधून फॉर्म भरू शकता. पण जर तुम्ही 38 क्रॉस केलेलं असेल तर तुम्हाला कॅटेगरीचा लाभ भेटत नाही. कारण तुमचा सगळा लाभ तुम्ही इथं घेतलेला आहे. म्हणजे जर तुम्ही 39 वर्ष जर झाले तर मग मात्र तुम्हाला फॉर्म भरता येईल. पण ओपनमध्ये तुम्ही ऑटोमॅटिक काउंट होता. ती काळजी करायची नाही. तुम्ही कॅटेगरीतूनच फॉर्म भरायचा. त्यानंतर खेळाडू असेल तर तुम्हाला आणखी वय वाढतं, बरोबर ना. दिव्यांग आहे तर 45 असं सगळं दिलेलं आहे. काळजी करायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं कोण फॉर्म भरू शकतं ही लाईन महत्त्वाची. शैक्षणिक अर्हता काय? तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलंय की तुम्ही पजेस अ डिग्री इन फार्मसी. तुम्ही बी फार्म झालेले पाहिजे बरं का. डी फार्म नाही या. डी फार्मवाले नाही भरू शकत. बी फार्म तुम्ही झालेले पाहिजेत किंवा तुम्ही डिग्री मिळवलेली असेल फार्मास्युटिकल सायन्समध्ये तरी सुद्धा चालू शकतं. तुम्ही डिग्री मिळवली फार्मसीमध्ये, तुम्ही डिग्री मिळवली फार्मास्युटिकल सायन्समध्ये, फॉर्म बिनधास्त भरा. किंवा तुम्ही डिग्री मिळवली मेडिसिनमध्ये विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये तर तुम्ही फॉर्म भरू शकता. येस. आता खरं एक प्रॉब्लेम असा झालाय की केमिस्ट्रीचा सिलेबस तर त्यांनी दिलाय, पण केमिस्ट्रीच्या लोकांना अप्लाय करता येत नाहीये. त्याच्यामुळे हा थोडासा ड्रॉबॅक आहे. ऑलरेडी थोडासा त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे स्पर्धा जरी वाढत असेल तरी करायला पाहिजे होतं. पण आता काही पर्याय नाहीये. जी परंपरा आहे, जे लोक भरायचेत, बी फार्मचे लोक भरायचेत, त्यानंतर तुम्हाला फार्मास्युटिकल सायन्समध्ये भरायचेत, तर या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे. कारण लिमिटेड स्पर्धा आहे. थोडंसं प्रॉपर करा, 100% पोस्ट मिळेल. चला पुढे बघूया. आता कळलं मी बी फार्म झालोय किंवा फार्मास्युटिकल सायन्समध्ये मी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझं डिग्री आहे, वय पण माझं 18 पेक्षा जास्त, 38 किंवा 45-43 पेक्षा कमी आहे, मी भरू शकतो. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरायचं फिक्स झालं. कधी भरायचा? तर 1 ऑगस्ट पासून म्हणजे 2025 पासून 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. कळलं ना तुम्हाला? पासून 1 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत कधी-कधी ते आणखी पोस्टपोन करतात. आणखी दिवस वाढवून देतात. काळजी करायची नाही. 20-21 दिवस आहे उद्यापासून. फॉर्म व्यवस्थित वेळेत भरा. कारण फॉर्म भरण्याची किचकट प्रोसेस आहे, तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. कळलं तुम्हाला फॉर्म कधी भरायचा? बरं भरायचा कुठं भरू? कुठं भरू? तर तुम्हाला एम-पी-एस-सी ऑनलाईन फक्त Googleवर टाका. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जर प्रोफाईल असेल, तुम्ही एम-पी-एस-सी बॅकग्राऊंडचे असेल, तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्ही म्हणाल किती वेळ सर सांगतायत? ऑलरेडी समजलेलं माहिती आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएट करावी लागते एम-पी-एस-सी ऑनलाईनला जाऊन, तुमचा फोटो, मोबाईल नंबर, ते झालं की तुमचे डॉक्युमेंट्स हे सगळे तिथं भरायचे आहेत. प्रॉपर लागतं. प्रोफाईल बनवली का ते वेळ देतात. त्याच्यात के-वाय-सी करावं लागतं आणि मग तुम्ही अप्लाय करू शकता. डिटेल आहे, काळजी करू नका. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला लवकरच उद्या किंवा परवा मिळणार आहे. सिलेबसचा सुद्धा डिटेल व्हिडिओ प्रत्येक टॉपिकनुसार सेल्फ स्टडी करायचं मला, तरी देखील डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाईड करून देणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पैसे किती घेणार आहेत? एम-पी-एस-सी तेवढं बरं आहे. टी-सी-एस, आय-बी-पी-एस सारखं नाही. 1000, 1200, 1500, 394 ओपनची असाल तर. आणि जर तुम्ही बाकीचं असेल मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ, तर तुम्हाला ₹100 कमी 294 मध्येच ऑनलाईन पेमेंट करायचं. एकदम कमी पैशामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं टी-सी-एस, आय-बी-पी-एस फंडा सोडून द्या. अजिबात करू नका. एखादा तुम्हाला सांगेल हे टी-सी-एसचं बुक हे जसं तसं, अजिबात नाही. आता मी जस्ट एक पेपर दिला हाऊस मास्टरचा. कारण त्याच्यासाठी 5 वर्ष टीचर अनुभव लागत होता. बी-एड लागत होतं. सगळ्या गोष्टी होत्या, भरपूर होतं. एकदम स्ट्रिक्ट आणि एकदम छान पेपर असतो. एकदम उत्कृष्ट पेपर असतो. म्हणजे खरं अभ्यास करावा तर एम-पी-एस-सी साठी करावा आणि पेपर घ्यावा तर एम-पी-एस-सीनेच घ्यावा. कसंच निघतो हो.
TCS IBPS एकच दिले, पत्ते शोधा, पत्ते शोधा, 10 दिवस पत्ते शोधायचे, 10-12 प्रश्न पत्तेच विचारतात, असं इथं नाहीये. प्रॉपर कस निघणार बरं का तुमचा. परीक्षा कोण घेणार? MPSC घेणार. प्रॉपर प्रिपरेशन करा विद्यार्थी मित्रांनो. कशी घेणार? ऑफलाईन नाहीये. एखादं सेंटर दिलं, निवाड दिलं, नाही तर छत्रपती संभाजीनगरला सरस्वती भुवन दिलं, असं नाही. ऑनलाईन आहे, CBT आहे. तुम्ही TCSचे सेंटर घेतात ते. जसं आयॉन वगैरे त्यांचे, त्या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, ऑनलाईन असते. एकाच तासाचा पेपर असतो. लगेच तुम्ही मोकळे होता लेखीला. कळलं? CBT आहे, कॉम्प्युटर बेस्ड आहे. MPSC स्वतः घेणार आहे. आता एक्झाम पॅटर्न काय असणार आहे? बघा, एक्झाम पॅटर्न फक्त 250 मार्क तुमचं भवितव्य ठरवतात. एक लेखी परीक्षा असते 200 गुणांची. एकदा लेखी परीक्षेमध्ये 200 पैकी तुम्हाला जे मिळतील, तर ज्या जागा असतील साधारणतः 20 म्हणजे एका जागेला 20 लोकं, 25 लोकं ते ठरवतात रेशिओ. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मेरिटमध्ये बसलात 200 मार्कांपैकी, तर तुम्हाला ते मुलाखतीला बोलवतात. मुलाखत झाली तर दोन्हींचं कॉम्बिनेशन होतं आणि फायनल मेरिटमध्ये जर तुम्ही बसत असाल तुमच्या कॅटेगरी वाईज, तर तुमचं सिलेक्शन होतं. 250 मार्क आहेत, 2च एक्झाम आहे. पहिली 200 गुणांची, नंतर मुलाखत 50 गुणांची. आता हे जे 200 गुण आहेत ना, त्याच्यासाठी 100 प्रश्न ते विचारणार आहेत. जो सिलेबस आहे डिटेल लेक्चर देईल, काळजी नका करू. 100 प्रश्न विचारतील 200 मार्कांसाठी. फक्त 60च मिनिटामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. ग्रॅज्युएशन लेव्हल आहे. सगळे प्रश्न इंग्रजीमध्ये असणार आहेत, हो ना? सगळे प्रश्न इंग्रजीमध्ये आणि MCQ बेस्ड आहे. आता क्लिअर झालं? 60 मिनिटं, 100 प्रश्न, 200 मार्क. अजून सिलेबस माहिती नाही, सगळे इंग्रजीमध्ये विचारणार. MCQ आहे. पण एक व्यवस्थित बघा की याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह आहे. 4 प्रश्न चुकले तर एका तुमच्या म्हणजे चुकले तरी चालेल, पण आता तुम्हाला सांगतो रिस्क घ्यावीच लागते. त्या रिस्क नाही घेतली तुमचं सिलेक्शनच नाही होणार. मी तुम्हाला डिटेल सांगणारच आहे ते. 1/4 निगेटिव्ह आहे. 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे म्हणजे जे 2 गुण असतील ते कट होतात. व्यवस्थित बघा. फायनल सिलेक्शन जे असतं ते तुम्हाला मुलाखत आणि जी परीक्षा झालेली आहे तुमची चाळणी परीक्षा, म्हणजे 250 पैकी तुमचं मेरिट लागतं. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचा सिलेबस काय आहे? डिटेल सिलेबस मी तुम्हाला देणार होतो म्हणून इथं दिला नाही. याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, भरपूर ॲक्ट त्यांनी दिलेले आहे, इंटेलिजंट टेस्ट पण त्यांनी दिलेली आहे आणि तुम्हाला फार्मसीचं नॉलेज तो पण सिलेबस त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. डिटेल तुम्हाला सेल्फ स्टडी सुद्धा करता यावा अशा पद्धतीने प्रत्येक टीचर आमचे डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. YouTubeवरती ते लाईव्ह सेशन असणार आहे. कळलं? एक्झाम सिलेबस पण तुम्हाला कळलं असेल. बघा नेमकं परीक्षा कधी होऊ शकते? साधारणतः इलेक्शनच्या आधी, बरोबर. आता भरपूर इलेक्शन आहे, झेडपीचं पण आहे. तर साधारणतः ऑक्टोबर एंड, आतापर्यंत जी माहिती आपल्याला इनडायरेक्ट मिळाली, जे आपले सोर्स आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळाली, तर ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या स्टार्टिंगमध्ये एक्झाम होण्याची जास्त शक्यता आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला जसं याच्यानंतर डेमो सेशन्स पण तुम्हाला मिळणार आहे. जशी अपडेट भेटेल परीक्षेची ती तुम्हाला YouTubeला मी प्रत्येक वेळेस देत राहील प्रत्येक सेशनमध्ये. येस, एकदम सिंपल अशी छान पोस्ट देखील आहे. जर तुम्ही पोस्टसाठी अपिअर होऊ शकत असाल, एक्झाम देऊ शकत असाल, पात्रता तुमची अंगी असेल, तर नक्कीच तुम्ही या पोस्टसाठी ट्राय केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या सेशनमध्ये डिटेल तुम्हाला सिलेबस आम्ही एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर डेमो सेशन्स देखील अवेलेबल करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आमच्यासाठी मोटिवेशन आहे YouTubeवर लेक्चर घेण्यासाठी, ते म्हणजे तुम्हाला जर सेशन आवडलं असेल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.